पुण्यातील एकता नगर परिसरात जी परिस्थिती झाली होती, जे पुराचं पाणी साचलं, पावसाचं पाणी साचलं, त्यानंतर आज तिसरा दिवस आहे. पण या सगळ्या परिसरातील जे नागरिक आहेत, जे स्थानिक आहेत, ते मात्र अजूनही अंधारातच खरं तर जगताना पाहायला मिळत आहेत. आज 3 दिवस झाले या सगळी घटना होऊन मात्र वीज पुरवठा या सगळ्या परिसरातला जो आहे अजूनही खंडितच आहे. खरं तर महावितरणाकडून जे आहे ते काम या सगळ्याचं सुरू झालेलं आहे. पण आज सकाळी जी माहिती खरं तर महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली होती की या सगळ्या परिसरातला वीज पुरवठा सुरळीत झाला आहे, पण असं नाही आहे. ग्राउंड रिपोर्ट चेक करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आपण तुम्हाला दाखवतो की ह्या सगळ्या सोसायटीमध्ये वीज पुरवठा जो आहे तो अजूनही खंडित आहे. हे सगळे बटन जे आहेत ते आपण चालू करून बघितले आहेत, पण वीज मात्र या सगळ्या परिसरात अजूनही आलेली नाहीये. गेल्या 3 दिवसापासून पाऊस जो होता 2 दिवस कंटिन्यू होता, त्यानंतर धरणातून जे पाणी सोडलं किंवा पावसाचं आणि हे पुराचं पाणी या सगळ्या परिसरात खरं तर आलं होतं आणि त्यानंतर वीज पुरवठा या सगळ्या परिसरातला खंडित झाला होता. आणि आज 3 दिवसानंतरही हा सगळा वीज पुरवठा जो आहे तो खंडितच असलेला पाहायला मिळतोय. हा सगळे ग्राउंड फ्लोअरची घरं आहेत, ज्या या सगळ्या परिसरात जवळपास 20 ते 22 पेक्षा अधिक सोसायट्या या सगळ्या परिसरांमध्ये आहेत. आणि तिथून सगळा वीज पुरवठा खंडित झाला होता, कारण पार्किंगमध्ये म्हणजे पहिल्या मजल्यापर्यंत हे पाणी होतं. आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत. काका, काय सांगाल, वीज आली आहे का नाही अजून? पकडे बोला, सांगा. नाही अजून आली, वीज नाही आलेली अजून. अधिकारी पोहोचलेत? काका, वीज पोहोचलेत, काम चालू आहे. फक्त भिजलेले मीटर, पाण्यात भिजलेले मीटर आहेत ना, ते तेवढे बंद ठेवणार, बाकीचं लाईट चालू करणार. गेल्या 3 दिवसापासून वीज पुरवठा नाही, कुठलाही बंदच आहे. 3 दिवस एकदम सगळे सोसायटीचीच लाईट बंद आहे. ते आता आलेले पूर्ण परिसरामध्ये. आता इथं जे ग्राउंड फ्लोअरला जे पाणी प्रत्येक फ्लॅटमध्ये शिरलं होतं, त्यांचे सध्या मीटर चालू करणार नाहीत, बाकीचे चालू करणार आहेत. MSEB वाले आलेले आहेत आता. हा एक फ्लॅट आपण पाहिला, हे काही सोसायटी धारक आहेत. आपण अजून एक जो फ्लॅट आहे खरं तर तोही ग्राउंड फ्लोअरवरती आहे. वीज पुरवठा सुरळीत झाल्याची महापालिकेकडून किंवा महावितरण अधिकाऱ्यांकडून आपल्याला सकाळी जो आपण फॉलोअप घेतला होता त्यात सांगण्यात आलं होतं, पण वीज पुरवठा अजूनही या घरांमध्ये आलेला नाहीये. ही सगळी दुरावस्था आपण पाहतोय. वीज पुरवठा अजूनही खंडित आहे या सगळ्या परिसरातला. खरं तर महावितरणाकडून आपल्याला सांगण्यात आलं होतं की वीज पुरवठा सुरळीत आहेत, पण तसं नाही आहे. रियालिटी चेक जो आहे तो वेगळा आहे. ही सगळी जी आहेत ती वीज पुरवठा खंडित असलेलं दिसतंय. आणि गेल्या 3 दिवसापासून ही सगळं वीज पुरवठा खंडित आहे. आणि आता हे सगळं काम जे आहे ते हळूहळू महापालिकेकडून स्वच्छतेचं असेल किंवा इतर कामे सुरू झालेत, पण अजून किती काळ या सगळ्या सिंहगड रोड परिसरातील एकतानगरमधल्या नागरिकांना अंधारात राहावं लागतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.